नमस्कार मंडळी, मी करणार आहे कढईमध्ये कुकीज. तर हे बघा किती छान असे आपले हे कुकीज झालेले आहेत कढईमध्ये. त्याची रेसिपी आपण बघूया. तर इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काजू बदामचे तुकडे पण घेतलेले आहेत आणि 2-4 विलायची पण घेणार आहे. तर आता इथं मी बाउलमध्ये डालडा घेतलेला आहे. आता हा डालडा जो आहे तो छान असा आपल्याला फेटून घ्यायचा आहे, छान असा मस्त फुलून. तर आपला हा डालडा छान असा फुलला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची 1.5 वाटी आणि परत हे छान असं मिक्स करून छान असं फेटून घ्यायचं आहे. डालडा आणि साखर अशी ही दोन्ही पण आपली छान असं फुलायला पाहिजेत, एकदम मोकळे असे. तर आता ह्याच्यामध्ये मी विलायची टाकून घेतलेली आहे कुटलेली. आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मैदा हे टाकून घेतलं आहे मी. आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे. छान असं मिक्स करून घेणार आहे मी. आता हे सगळं असं डालडा जो आहे आपला तर सगळं पिठाला लागायला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेतली आहे मी. 1/4 टीस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा पण टाकलेला आहे. आता हे सर्व छान असं हाताने मळून घेणार आहे मी. जास्त घट्टसर असं मळायचं नाही आहे आपल्याला, हलक्या हातानेच हे छान असं मळून घ्यायचं आहे. जसं की आपला आता तुम्ही बघू शकता असा गोळा व्हायला पाहिजे छान असा. तर आता हे छान असं मळून झालेलं आहे आपलं. आता मी इकडं गॅसवर कढई ठेवून घेते. त्याच्यामध्ये मी हे मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे बिस्किट तयार होस तर ही कढई गरम होईल आपली. आता इकडं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे काजू बदामचे तुकडे जे केलेले आहेत ते टाकून घेतलेत मी आधी. आता ह्याच्यामध्ये आपलं हे बिस्किटाचं जे मिश्रण आहे ते टाकून घेणार आहे. थोडंसं हलक्या हाताने ह्याला दाबून घ्यायचं. तर हे बघा, हे असे आपले बिस्किट कुकीज तयार होतील. छान असा आकार येतो आप्पे पात्रामध्ये. सर्व कुकीज जे आहेत आपले आप्पे पात्रामध्ये मी करून घेतलेत असे छान मस्त. आता मी हे चाळणीमध्येच ठेवलेलं आहे, कारण मी हे कुकीज जे आहेत तर चाळणीमध्येच बेक करून घेणार आहे. आता सगळे कुकीज तयार झालेले आहेत आपले. आता हे कुकीज जे आहेत तर कढाईमध्ये ठेवणार आहे. कढाईमध्ये मीठ टाकून मी स्टँड ठेवलेला आहे आधीच. आता ही चाळणी ह्या कढाईमध्ये ठेवून घेणार आहे. आता ह्याच्यावर हे झाकण ठेवणार आहे. तर 5 मिनटं मी फुल गॅस करणार आहे. 5 मिनटानंतर लो मीडियम फ्लेमवर मी 30 मिनटं हे बेक होऊन दिलेले आहेत कुकीज. तर आपले हे कुकीज तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी हे काढून घेते. छान असा कलर आलेला आहे ह्यांना. तर आपले हे कुकीज छान असे बेक झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.
तर हे बघा किती मस्त असे कुकीज झालेले आहेत. तर आता मी हे डिशमध्ये काढून घेते. छान असे दिसते हे आपले कुकीज. आता मी हे सर्व डिशमध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त असे झालेले आहेत कुकीज आपले. आता हे खाऊन पण बघते मी. खुसखुशीत असे झालेले आहेत मस्त आपले कुकीज. आतून पण असे छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? धन्यवाद.